सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे। 24 तासानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। सैफ अली खान याच्या घरात शिरून या आरोपीने हल्ला केला होता आणि त्याला आता पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। सैफ अली खानच्या घरी चोरी आणि हल्ल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देतील। अजित, आरोपीला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय, कुठून त्याला अटक करण्यात आलेली आहे, काय अपडेट? हा आरोपी जो आहे हा मुंबईतल्या वडाळा परिसरातील आहे अशी माहिती मिळते। पोलीस या आरोपीचा आणखीन काही ठाव ठिकाणा होता का, गेली 24 तास हा कुठे गेला होता, याने कशा रीतीनं संपूर्णपणे चोरीचा प्लॅन आखलेला आहे, याच्या सगळ्या या घटनेमध्ये किंवा या प्रकरणामध्ये सैफ अली खानच्या घरातील कोणी सामील होतं का? कारण का इतका मोठा सेलिब्रिटी, त्याच्या घरी सुरक्षा व्यवस्था असेल, यामुळे कोणी त्याच्या घरी जाण्याचा देखील विचार करणार नाही। तर या व्यक्तीने थेट वर जाऊन चोरी करण्याचा विचार केला, 1 कोटी मागण्याची त्यांनी हिंमत केली। याचा अर्थ या आरोपीला सैफ अली खानच्या घरातली सर्व जी रचना आहे ती माहिती होती, तिथे कसं जायचं कसं यायचं, पायऱ्यांवरून डायरेक्ट ऍक्सेस घरामध्ये होता तो याला माहिती होता। घटना घडल्यानंतर तो पुन्हा त्याच पायऱ्यांनी परत बाहेर आला आणि लपून बसला। यामुळे कुठेतरी या आरोपीला ही सगळी माहिती कशी मिळाली, शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर देखील या आरोपीचं फुटेज जे आहे ते सापडलंय पोलिसांना। त्यामुळे याने आणखीन काही आरोपींच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा तशी याची तयारी होती का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता तपासामध्ये समोर आलेल्या आहेत आणि यामुळेच याला अटक दाखवून आता पोलीस याला कोर्टामध्ये प्रोड्यूस करतील। जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईतल्या वडाळा भागात राहणाराही व्यक्ती आहे, याला मुंबईतूनच अटक केली, पण कुठून केली हे अद्याप स्पष्ट नाहीये। पण या आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांना फार मोठं यश मिळालेलं आहे।